नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवीन जाहिराती संदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये जी माहिती दिलेली आहे ना, तीच माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी काही माहिती दिलेली आहे. आणि जी नवीन जाहिरात आहे ती कधी येऊ शकते किंवा भरती कशी होणार आहे, भरती आता कोणत्या टप्प्यावर आहे, ती सगळी माहिती त्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, आरोग्य विभागातील विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने. मंत्री प्रकाश आंबेडकर काय म्हटले त्यांनी अजून? आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने जिथे काम सुरू आहे तिथे नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. आरोग्य विभागातील पदभरती करण्याकरिता नवीन आकृतीबंध तयार करण्यात येत असून विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरावेळी सांगितले. आता यामध्ये आपले महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी सभापती आणि आमदार नाना पटोले यांनी एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भात काय प्रक्रिया चालू आहे किंवा भरती करणार आहात की नाही. त्याला उत्तर देतानाही त्यांनी माहिती दिली आहे की भरती टप्प्याटप्प्याने केली जाईल आणि आता भरती कोणत्या टप्प्यावर आहे तर आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. त्याच्या पुढे पहा, मंत्री आंबेडकर म्हणाले, आरोग्य विभागातील पदभरतीसाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात येत असून विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे 10,000 कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या सेवासंबंधीही निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने गट क आणि गट ड मधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांच्या वेतन आणि हक्कांबाबत तक्रारी आल्यास त्या गांभीर्याने घेतल्या जातील. कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करताना सेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आता अजून आकृतीबंध सुरू आहे, म्हणजे जाहिरात यायला वेळ लागणार आहे मित्रांनो. आणि याही पुढे जाऊन सांगतो की विधानसभेमध्ये जी उत्तरं दिली असतात ना, ती ठरलेली असतात. आणि मला वाटते प्रत्येक विधानसभेमध्ये आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो आणि याच स्वरूपाचं किंवा अशाच स्वरूपाचं उत्तर मंत्र्यामार्फत त्या ठिकाणी दिलं जातं. हे नेहमीचंच आहे, हे काय यात नवीन असं काही नाही आहे. पण एक अपडेट होता, त्यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली, तीच माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे. एवढं काही सिरियसली या उत्तरालाही घेऊ नका. आता खरं म्हणजे असं म्हणून चालत नाही, पण हे लोकं असं वाटतातच, त्याला कळणार काय की काहीतरी मोडम उत्तर द्यायचं आणि वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच असते, पण विधानसभेमध्ये काहीतरी सांगायचं, मग उत्तर द्यावं लागतं म्हणून ते दिलं जातं. आता ती 1 वर्षापासून आपण पाहत आहोत की सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती होणार आहे. मध्यंतरी आकृतीबंधाच्या संदर्भात मीटिंग झाल्याची सुद्धा मीच अपडेट दिलेली आहे तुम्हाला. आकृतीबंध तयार झालेला आहे असंही सांगितलं होतं मंत्र्यांनी आणि आता म्हणतात की आकृतीबंध तयार होण्याचं कार्यवाही सुरू आहे. मग आता कोणतं खरं आणि कोणतं खोटं मानायचं हेच कळत नाही. मुळामध्ये राजकीय नेत्यांवर विश्वास किती ठेवायचा हाच मोठा कळीचा मुद्दा आहे की विश्वास ठेवण्याच्या पात्रच नसतात हे लोकं. पण तरी आपली गरज असते, आडला हरी गाढवाचे पाय धरी, दुसरं काय. आपली गरज असते म्हणून आपल्याला ते गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतात. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. पण जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास सोडू नका. जेव्हा केव्हा ॲड यायची तेव्हा येईल, पण अभ्यास तर आपल्याला चालू ठेवावा लागेल. आपण दुसरं काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. थांबूयात. धन्यवाद.